स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला नवीन स्टोरी आलेली आहे. तर आता आपण आलो इंडिया म्युझियम बघण्यासाठी. ह्याचं टोटल जे कॉस्ट आहे ते 700 आहे, पण जर स्पेशल कॉम्बोमध्ये आपल्याला हे तिकीट 400 रुपीजला मिळत आहे. तर आम्ही हे 2 तिकीट घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला फोटोग्राफीसाठी 100 रुपयाचं एक एक्स्ट्रा तिकीट घ्यावं लागतं. तर असं आम्ही टोटल 900 रुपीजची 2 तिकीट घेतलेले आहेत. आणि आता हे म्युझियम आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला स्पेन म्युझियम, मिनरल म्युझियम, पर्ल म्युझियम, फिशिंग म्युझियम, अशा डायनोसॉर म्युझियम, अशा वेगवेगळ्या प्रकारचे म्युझियम आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. चला तर मग आपण पहिल्यांदा मिनरल म्युझियम पाहणार आहोत. म्युझियम पाहण्यासाठी जात आहोत. बघू शकता किती सुंदर दिसतंय. अरे वा, इथं तिकीट चेक होत आहे आता आपलं. आणि त्यानंतर तुम्ही बघा इथलं दृश्य किती सुंदर असं विहंगमय दृश्य आहे. पक्ष्यांचा छान असा आवाज येतोय मस्त. हा आर्टिफिशियल आहे पण अतिशय सुंदर दिसतोय. हे जे सिंगापूरला आपण पाहतो तशा प्रकारचं सिंगापूरचं सुंदर दिसतंय. हे शिंपल्यांपासून बनवलेलं आहे. किती सुंदर आहे ते बघा. आणि किती मोठं असं सुंदर दिसतंय ते. अतिशय सुंदर असा लुक आहे त्याचा. त्याचबरोबर हा फिश देखील तुम्ही बघू शकता. अतिशय मोठा फिश आहे. आणि हे जे खाली फिश दिसतात हे रिअल फिश आहे. खूप छान असा फील येतोय या म्युझियममध्ये. एकदम परिकथेत असतं अशा प्रकारे एकदम लुक केलेला आहे त्यांनी. फ्लॉवर्स, पाणी पडत आहे असं, वॉटरफॉल वगैरे खूप छान आहे. आणि हे सुद्धा शिंपल्यांपासून बनवलेलं दिसतंय आपल्याला. सिंगापूरला आपण अशा प्रकारे बघू शकतो. हे बघा, हे सगळे शिंपले दिसत आहेत. जवळून बघाल तुम्ही तर हे वेगवेगळ्या कलरमधले शिंपले आहेत. वेगवेगळ्या साईजमधले शिंपले आहेत. शंख शिंपले आपल्याला दिसून येत आहे तिथे वापरलेले. एअरपोर्ट दिसतंय आपल्याला. हा पण पूर्ण शिंपल्यांपासून बनवलेला आहे. आणि त्या शिंपल्यांवरती कलर काम केलेलं आहे. तुम्ही जर जवळून बघाल तर हे सगळे शिंपले आहेत. जवळून बघितलं तर हे सगळे शिंपले आहेत छोट्या मोठ्या साईजचे. त्याला होल करून त्यांनी तारेमध्ये गुंफलेलं आहे. आणि अशा प्रकारे कलरिंग करून एकत्र केलेलं आहे. अतिशय सुंदर दिसते हे सुद्धा. हे बघा, इथं फुलपाखरू तयार केलेले आहेत. सूर्यफूल हे सगळं थर्मोकॉलचं वगैरे दिसतं. इथे खूप सुंदर आणि ॲक्टिव्ह आहे. तर महाबलीपुरम जवळ आला की हे सीशोर, इंडिया सीशोर म्युझियमला नक्की भेट द्या. तर इकडे बघा, टेल्स ऑफ द सी म्हणून एक त्यांनी एरिया रिक्रिएट केलेला आहे. तर बघा, हत्ती दिसतो आहे आपल्याला. आणि वर एक होडी क्रिएट केलेली आहे. खाली मासे वगैरे आहे. म्हणजे समुद्र किंवा त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय काय बघायला भेटतं ते सगळं इथे त्यांनी रिक्रिएट केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे इथे शंख, शिंपले याची प्रतिकृती तयार केलेली आहे. आणि हे दिसायला तर खूप सुंदर दिसतं आहे. हा बघू शकता, शिंपल्यातला मोती आपण म्हणतो तर हे तिथे एक रिक्रिएट केलेला आहे. हा मोठा शंख रिक्रिएट केलेला आहे. इथं ऑक्टोपस दिसतोय आपल्याला. इथं बघा, तिने एक झुंबरसारखं केलेलं आहे. सगळं शंख शिंपल्यांपासून केलेलं आहे. हे सगळं इनडोअर आहे. हे बघायला खूप छान वाटतं. हे बघू शकता तुम्ही, शंख शिंपल्यांपासून एक हॅपी डे म्हणून एक अशी प्रतिकृती तयार केली आहे. हार्ट शेपमध्ये शिंपल्यांपासून आणि शंखापासून बनवलेलं आहे. वेगवेगळे शिंपले दिसतात तुम्हाला. शिंपल्यांवरती सुद्धा डिझाईन आहे. काही प्लेन आहेत. आणि शंखसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये दिसत आहेत. अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे त्यांनी हार्ट शेपमध्ये. शंख शिंपल्याचा फ्लॉवर पॉट किती मस्त केलेला आहे. दिसायला तर खूप छान दिसतंय. हे तुम्ही महाबलीपुरमला तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप मस्त आहे. हे खूप उंचच्या उंच आहे. सिंगापूरला तुम्ही गेला की एक प्रतिकृती सिंहाची आपल्याला तिथे दिसते. तर ते सुद्धा शंख शिंपल्यांपासून आहे. तर इथेही बघू शकता, शंख शिंपल्यांपासून एक गार्डनसारखं क्रिएट केलेलं आहे. तिथं आपण अंडी म्हणतो तशा प्रकारचं दिसतंय. हे इथे लिहिलेलं सुद्धा आहे. तर हे काय मेड कलरफुल नॅचरल सीशेल्सपासून हे तयार केलेलं आहे. हे फ्लॉवर गार्डन म्हणू शकतो आपण. वेगवेगळ्या प्रकारच्या अंड्याच्या प्रतिकृतीमध्ये वेगवेगळे शिंपले वापरून आणि हे तयार केलेलं आहे. दिसायला खूप सुंदर आहे. आपण टचसुद्धा करू शकतो. हे बघू शकता तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारचे शिंपले वापरून एक वेगवेगळे असे 5
अंडाकृती प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. आणि हे शिंपले रिअल शिंपले आहेत. जे सीशेल्स आहेत ते सगळे रिअलमध्ये आहेत आणि त्याच्यावरचं ते कलरिंग आहे ते सुद्धा इथे जे लावलेलं आहे ते रिअलवाला आहे. कोणताही एक्सटर्नल कलर यूज केलेला नाही. हा पार्ट आहे म्युझियम मधला नॅचरल स्टोन्स. किती चकाकते बघा, वेगवेगळ्या अँगलनी याच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की ह्याच्यावर असं चमकी टाकलेली आहे. पण हा रिअल स्टोन आहे जो समुद्रात मिळतो आपल्याला. इथे बघू शकता इथं क्रिस्टल्स आहेत, कॉर्ड्स आहेत, व्हाईट कॉर्ड्स, फेरोलाइट, गोल्डन टोपाज बघू शकता इथे. हा टोपाज जर स्टोन तुम्ही म्हणाल तर हा वास्तुशास्त्रामध्ये पण यूज केला जातो. तर इथं व्हेरियस कलर्स ऑफ एजेड टोन्स आहेत. हे सुद्धा बघू शकता किती मस्त आणि कलरफुल स्टोन आहेत. आणि सगळे हे नॅचरल स्टोन आहेत, कुठे याला कलर केलेला नाही किंवा आर्टिफिशियल काहीच नाही आहे. इकडे बघू शकता गोल्डमध्ये, मार्बलमधले, व्हाईट एजाईल, एनिथ्रस्ट, लॅब्राडोरेट, बोस्टवाईन, खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आहेत जे सर्क्युलर शेपमध्ये आहेत. खूप छान स्टोन आहेत. वेगवेगळ्या मिनरल रेनबोज, तेच वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रातले स्टोन्स आहेत वेगवेगळ्या शेपमधले, ते सुद्धा इथं आहे. हे बघा वूड रॉक पण दिसतंय आपल्याला, जसं जे बाहेरून आपल्याला लाकडासारखं दिसतंय पण ॲक्च्युअलमध्ये ते दगड आहे. इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे. हे बघा आता रोज सेलेनाईट, हा तर किती मस्त आहे, रोजच्या शेपमध्ये आहे. हा बघा लापिस लाझुरी म्हणून एक आहे, हा सुद्धा खूप मस्त दिसतो. हा बघू शकता किती चकाकतोय हा स्टोन, किती मस्त आहे दिसायला. पिंक बॅराइट सुद्धा खूप छान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आहेत तिथे. जांभळा कलरचा स्टोन. जो जांभळा कलर मधला तो खूप सुंदर दिसतोय, अगदी असा मस्त कलर उठून दिसतोय, एकदम छान चकाक. हे बघू शकता व्हाईट कॅलिकट नावाचा स्टोन दिसतो इथे. हे असे भरपूर स्टोन आहेत म्हणजे एकाच म्युझियममध्ये. इथं असा दुसरा पार्ट तयार केलेला आहे. हेच बघा एका लाकडात तिने कार्विंग केलेलं आहे हत्तींची. 83 इलेमेंट इथं लिहिलं आहे बघा. एक मास्टरपीस आहे जिथं 83 हत्ती एका सिंगल वूडवर हँडक्राफ्टिंग तयार केलेले आहेत. म्हणजे खूप ओल्ड आहे हे, जे थायलंडवरून आपण तो बँकॉक तर तिथून हे तिने आणलेलं आहे. किती मस्त आहे, दिसायला तर खूप छान दिसते. 23 हत्ती एकाच लाकडावर कोरीव काम केलेलं आहे. छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. हे सगळे आपण जे आत्ता बघितले सीशेलपासून तयार केलेले आयटम्स, हे वरून केलं किती खूप मस्त दिसतंय बघा. बघा मगाशी आपण बघितलेलं ते झुंबर होतं शंखांपासून केलेलं. हा सिंगापूरचा आपण जो सिंग म्हणतो मासे आहे तिथे, हे वरून दिसायला खूप छान आहे. तर इकडे या म्युझियमला आला की तुम्ही नक्की अवश्य भेट द्या. बघू शकता वरून झुंबरचा लुक किती मस्त दिसतो. वेगवेगळ्या शंख शिंपल्यांपासून तयार केलेला आहे. खाली पण बघा किती मस्त दिसतंय. आम्ही सेकंड म्युझियममध्ये आलेलो आहे, नाही थर्ड म्युझियम आहे हे, जिथं वेगवेगळ्या प्रकारचे शंख ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे किती मस्त मस्त शंख आहेत बघा. हे आपल्याला रामेश्वरम मध्ये सापडलेलं आहे, त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. आणि जे खाली दिसत आहेत ते श्रीलंकामधले आहेत. इकडे पण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या कलरमध्ये. सगळ्या टॉपला बघू शकता आपण एका लेवलनी कसे लावलेले आहेत, लहान मोठ्यांपासून लहानापर्यंत शंख लावलेले आहे तिने. एकदम एवढ्या शाखा एकदम त्याचं खूप असे आखीव ज्याच्यावर युनिक डिझाईन आहे. हे सगळे नॅचरल आहे, ते कशावरही त्यांनी कोरीव काम किंवा कशावरही रंग दिलेला नाही आहे. वेगवेगळे शंख बघू शकतो आपण इथं. आणि सायझेस पण खूप दिसतात आपल्याला, अगदी लहानात लहान शंखापासून मोठ्यात मोठा शंख आपल्याला इथं पाहायला मिळतोय.
हे बघू शकता एक रेल्वे इंजिनची प्रतिकृती केलेली आहे इथं तयारीने. हे सगळं सुद्धा यांनी शंख शिंपल्यांपासून तयार केलेलं आहे. एकदम युनिक आहे, असं कुठंच बघायला भेटणार नाही तुम्हाला. एक साऊथ रेल्वे म्हणून असं लिहिलेलं आहे ज्याच्यावर पेंग्विन विंग ऑयस्टर पासून हे बनवलेलं आहे. इकडे बघू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत. इथे आपल्याला सौदी अरेबिया, सोमालिया अशा कंट्रीजमधले शंख शिंपले दिसत आहेत जे अनकॉमन आहेत, म्हणजे आपल्या इथं आपल्याला पाहायला मिळत नाही. तशा प्रकारचे स्टोन किंवा शंख शिंपले इथे दिसत आहेत. हे तर खूप रेअर आहेत. तुम्ही बघू शकता असे शंख आपल्याला सहसा बघायला मिळत नाही, त्यामुळे हे रेअर कॅटेगरीमध्ये मिळतात. हे साऊथ इंडियामध्ये आपल्याच भेटतात, पण हे खूप खोल समुद्रात वगैरे भेटतात अशा प्रकारचे. हे जे आहे ते इंडोनेशिया, वेस्ट इंडिज त्या साईडमधले आहेत, म्हणजे साऊथ ईस्ट, फ्लोरिडिया, ब्राझील, वेस्ट इंडिज, फिलिपिन्स, वेस्ट जपान, मेक्सिको या साईडचे शंख शिंपले आहेत. पॅसिफिक बघू शकतो आपण शंख किती मस्त आहे. याच्यावर कलरिंग किती मस्त दिसतं, एकदम उठावदार दिसतं, नॅचरल आहे. तर असं वाटतं की ह्याच्यावर कलरिंग केलेलं आहे. आणि तो इंडोनेशियामधला आहे. पॅसिफिक, जपान, एशिया, साऊथ आफ्रिका या साईडचे हे साईज बघा किती मोठ्या मोठ्या आहेत. ही गाडी बनवलेली आहे, अतिशय छान दिसते. हे पण शंख बघा असे टायगर प्रिंटमध्ये असल्यासारखे दिसत आहेत. हे शिंपले दिसत आहेत. हे सगळं जमा करायसाठी किंवा हे एकत्र म्युझियममध्ये ठेवण्यासाठी किती दिवस लागले असेल, किती कष्ट घ्यावे लागले असतील. हे बघ सुद्धा मला वाटतं हे आतापर्यंत बघितलेले सगळ्यात मोठे शंख आहे. तिथं वर शिंपले सुद्धा दिसत आहेत. खाली बघू शकता हे शंख किती मस्त आहेत, दिसत आहेत. आणि हे कॅलिफोर्नियामधून आणलेले आहेत. खूपच मस्त आहे हे. तुम्ही जर चेन्नईला व्हिजिट करणार असाल तर या म्युझियमला अवश्य भेट द्या. इकडे सुद्धा बघू शकतो किती मस्त किती युनिक आहे बघा इंडोनेशियामधला. हे सुद्धा बघू शकतो आपण किती मस्त. जे मोठे शंख शिंपले आहेत ते खोल समुद्रात मिळतात. आता हे बघा हे लहानापासून एकदम मोठ्यांपर्यंत दिसत आहेत. आणि ह्याची डिझाईन जर तुम्ही बघितली तर अतिशय नाजूक आहे. म्हणजे असं वाटतं की ह्याच्यात डिझाईन केली आहे पण ती नॅचरल आहे आणि सगळ्या शिंपल्यांवरती सेम डिझाईन आहे. वाव, हे पण तुम्ही बघा हे किती छान दिसतंय एकदम फिलिपिन्समधलं. आणि ही अनकॉमन आहे, म्हणजे कॉमनली आपल्याला भेटत नाही बघायला कुठे. खूप सुंदर असे शंख शिंपले आहेत इथे. बरोबर, शिंपल्यापासून त्यांनी विमानाची प्रतिकृती तयार केलेली आहे. हे सुद्धा बघा एकदम छोटे छोटे शंख शिंपले आहेत इकडे. इकडे बघू शकता, इकडे सुद्धा खूप मोठे आहेत, लहानापासून मोठ्यांपर्यंत. प्रत्येक शंख जो शिंपला हा कुठून आणला आहे, त्याचं नाव काय आहे, सायंटिफिक नाव काय आहे, हे कुठं भेटतो, हे सगळं यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. तर म्हणजे अभ्यास काय ज्यांना शंख शिंपल्यांचा अभ्यास करायला आवडतो त्यांनी सुद्धा इथं नक्की भेट द्या. हे पण बघा किती सुंदर दिसत आहेत शंख शिंपले. वाटतंय का तुम्हाला? कलर आहे एकदम, डिझाईन सुद्धा खूप युनिक दिसते याची. हे बघून वाटत पण नाही की हे शंख शिंपले असतील. बघा कलरिंग बघा याचं किती सुंदर आहे. आणि अशा प्रकारचं होतं शंख शिंपल्यांचं म्युझियम. इथं 2-3 गॅलरीज आहेत. इकडं माहिती दिलेली आहे पर्ल्सची. इकडे सुद्धा खूप मोठे शंख शिंपले दिसत आहेत आपल्याला, खूपच युनिक आहेत. आपण फक्त समुद्र कोकण समुद्रकिनाऱ्यावर एक ठराविक प्रकारचेच आपले शंख शिंपले बघायला भेटतात. पण इथं आल्यानंतर समजलं केवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शंख शिंपले असतात होते. तर जे माशाचे आपण म्हणतो काटे, तर त्याच्या प्रकारे दिसतं ते शंख शिंपल्याचं जे टेल साईड जे आहे इथे बघा एक जहाज तयार केलेलं आहे त्याचं शंख शिंपल्यांचं.
हे बघा सगळ्यात स्मॉलेस्ट साईजमधले शेल्स आहेत. हे अगदी वाळूसारखं दिसतंय पण हे ॲक्च्युअलमध्ये जर जवळून बघितलं तर हे सगळे शेल्स आहेत. आणि ह्याच्यावर डिफरंट साईजेस बघा तुम्ही, किती प्रकारच्या साईज आहेत आणि किती प्रकारचे शेप्स आहेत. अगदी मस्त असं दिसतंय. हे सुद्धा बघा किती मस्त दिसतात शंख शिंपले. याची सुद्धा डिझाईन बघा याच्यावरची, असं वाटतं कोणीतरी कोरीव काम केलं. तर आपलं हे आता शंख शिंपल्यांचं म्युझियम मी बघून झालेलं आहे. आता अजून एक नेक्स्ट म्युझियम आहे तर आपण तिकडे जाऊया. चला. मस्त असं धबधबा रिक्रिएट केलेला आहे इथं बघू शकता. जहाजाचं डिझाईन आहे. हे एंट्री आहे मग किती मस्त दिसतंय. फिशिंग म्युझियम नाव दिलेलं आहे याला. तर आज बघूया आपण काय काय वेगवेगळ्या प्रकारचं काय काय भेटते आपल्याला. दरवाजा सुद्धा किती युनिक दिसतोय बघा, गोल फिरतोय हे. तर चला आता आपण आज जाऊया. ते पाहण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता नेट्स आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मासे वगैरे पण त्यांनी ठेवलेले आहेत. म्हणजे प्रतिकृती आहेत त्या, जेणेकरून आपल्याला समजावं. हे मासे गाळायला लागतो त्यासाठी थर्मोकॉल वगैरे वापरतात. त्याला जे हुक असतात ते त्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या माशाच्या शेपमध्ये तयार केलेलं आहे. तर प्रॉन्स दिसतो, वेगवेगळ्या प्रकारचे फिश दिसत आहेत लहान मोठे. तर त्यानुसार त्याला एक बघू शकता खाली आकडे लावले. तर त्याला खायला लावून तिथं ते मासा अडकतो आणि नंतर ते असं ते वर उचलतात. आणि हे जे आहेत ह्या दोरी आहेत, ह्याला ह्या दोरींना ते गळा म्हणजे जे वरचे किचन आहेत ते लावले जातात आणि त्याला खायला मासा गळाला लागतो म्हणतात. तशा प्रकारे ती दोरी ओढली की मासा सापडतो. इकडे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फिशिंग बोट्स आहेत. कुठल्या प्रकारचे फिशिंगसाठी बोट्स वापरतात त्याची प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे. खूप मस्त आहे. तुझं जहाजं, जुन्या प्रकारची जहाजं, कॅरेबियन शिप्स वगैरे आपण म्हणतो. पायरेट्स ऑफ कॅरेबियन पिक्चर बघितलं असेल तर तुम्हाला ही बोट नक्कीच आठवेल, कारण अशा प्रकारची बोट त्यांनी वापरली होती. हे सुद्धा बघू शकता किती मोठ्या प्रकारची बोट त्यांनी रिक्रिएट नाही, हे मला वाटतं खरी थोडीच बोट असणार त्यांनी इथं ठेवलेली आहे शोसाठी. काय काय लागतात फिशिंगसाठी त्याची पूर्ण त्यांनी इथं ठेवलेलं आहे, जेणेकरून सामान्य लोकांना समजेल. लोक जे जे अवजार वापरतात ते सुद्धा इथं ठेवले. हे पाण्यात जेव्हा आपण जातो तेव्हा हे पाण्यात दोरीला बांधून सोडलं जातं. त्याचं नाव एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण हे इक्विपमेंट जेव्हा पाण्यात जातो आपण तेव्हा हे वापरले जातात. एन्शंट टाईम म्हणजे पुरातन काळात कशी बोट तयार करायची लाकडापासून, लाकडाच्या ओंडक्यापासून, ते त्यांनी इथं दाखवलेलं आहे. आधी मानव कसे फिश पकडायचे, मासे पकडायचे भाल्याच्या साह्याने ते दाखवलेलं आहे. इकडे पण बघू शकता आपण तेच त्यांनी रिक्रिएट केलेलं आहे. खालीसुद्धा आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे अवजार काय काय लागतात ते त्यांनी इथं ठेवलेले आहे. खूपच मस्त आहे हे म्युझियम. तुम्ही आला की याला नक्की व्हिजिट करा. चला आता पुढच्या म्युझियमला जाऊ. हे जे आहे ते मामला फिश म्युझियम आहे. म्हणजे रिअल फिश, जे लाईव्ह फिश असतात ते आपल्याला बघायला मिळणार आहे. बाहेरून बघा माशाचं तोंड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एंट्री करत आहोत. तर इथं तुम्हाला पहिल्यांदा तिकीट शो करावं लागेल. मध्ये आलेलं आहे रिअल फिश इथं लावले बघायला आपण भेटतो. तेव्हा सुद्धा किती मस्त फिश आहे. हा जायंट ट्रिगर फिश म्हणतो आपण. हे सुद्धा ॲक्वेरियम आहे ते छोटे छोटे. माशाच्या प्रकारासाठी वेगवेगळे ॲक्वेरियम तयार केलेले आहे. बघू शकतो आपण जेवेल डॅमेज नाव आहे त्या फिशचं. जायंट नाव आहे याचं. रेड टूटेड गोल्डन रेबेल. म्हणजे नाव उच्चारायला सुद्धा अवघड, एवढे अवघड आहेत. हा बघा, हा एवढा मोठा आहे. एवढा मोठा फिश आहे. तो आत हा बसलाय. श्वास कसा घेतोय ते दिसतंय. ते बॅक साईडला कसं ते होल ओपन होतं. किती म्हणजे वेगळाच शेप आहे याचा. गार फिश म्हणतात त्याला. किती छान आणि किती मोठा दिसतो. चला आता आपण सेकंड सेक्शनला जाऊया. हे पण खूप मस्त वेगवेगळ्या प्रकारचे मासे ठेवले.
काय नाराज दिसतोय हा कुणावर तरी बसलेला आहे, बघू शकतो आपण. इथे दगडाच्या खाली जाऊन बसलेला आहे हा फिश. हा ब्ल्यू पॅरॉट फिश आहे. त्याचे डोळे बघा असे ब्ल्यू आहेत एकदम, त्यामुळे त्याला तसं नाव दिलं. हा लॉयन फिश आहे. हा बघा, बापरे किती मस्त आहे हा फिश. लायनची जे आयाळ म्हणतो आपण त्या प्रकारे त्याला माशाला पंख आहेत, तेव्हा दिसायला खूप छान दिसतं. हा स्मोक अँगल फिश हा सुद्धा दिसायला खूप छान आहे. ब्लॅक व्हाईट आणि येलो कलरची टेल आहे याला, खूप मस्त दिसतो हा सुद्धा. हा बघा, हा बघा किती मोठा फिश आहे. सिल्वर ॲरोवाना फिश आहे या फिशचं नाव. बघा पिकूर नावाचा हा फिश आहे, खूप मोठा आहे हा फिश सुद्धा. हे किती क्यूट क्यूट छोटे छोटे कलरफुल फिश आहेत बघा. पिंक कलर आहे, व्हायलेट कलर आहे, ऑरेंज आहे, त्यानंतर रेड कलर आहे, ग्रीन कलर आहे, वेगवेगळ्या निऑन कलरचं सुद्धा आहे. आणि किती छोटे छोटेसे क्यूट क्यूटसे आहेत. ॲक्वेरियम मध्ये त्यांनी फिशेस ठेवलेले आहेत. हा फिश बघू शकतो आपण किती मस्त आहे. हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, क्लोन फिश म्हणताय ना. खूप छान आहे हा फिशचा प्रकार, काहीतरी हे वेगळाच बघा प्रकारचा आहे. कसले भारी केसासारखं असं तरंगते. वाव, ह्याचा कलर किती सुंदर आहे. हा पण बघा किती मस्त क्यूट आहे. लगेच फोटो व्हिडिओ काढायला लगेच मागे पळतो. हे बघ, हे काय आहे? हे झेब्रासारखं दिसतंय ना, एकदम मस्त आहे ना. हंबर्गर नाव आहे, हंबक. कलर आहे ते हे होतात, रेनबोसारखे कलर आहेत एकदम. चेंज पर्ल म्युझियम पर्लचं शेप सारखं तयार केलेलं आहे. तर बघू शकता आपण इथं किती हे मस्त दोन्ही दिसतंय. शिंपल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जो मोती सापडतो तशा प्रकारे केलंय. हा मोती आहे आणि हे दोन वरचे शिंपल्या आहेत. तर आता आपण आत पाहूया कसं आहे म्युझियम. साईज मधले दिसत आहेत, कलर सुद्धा डिफरंट आहेत. हा आहे तो अँजल पर्ल आहे. किती लहानातले लहान दिसतं बघा, किती लहान आहे साईज पर्ल. वर्ल्ड स्मॉलेस्ट पर्ल आहे हा. म्हणजे आपली खसखस ज्या साईजची असते त्या साईजचा आहे एकदम. कसं सापडलेलं बघा, हा शंखामध्ये सापडलेला पर्ल आहे हा. म्हणजे कोणत्या शंखामध्ये कुठला पर्ल सापडला तो त्यांनी बाहेर ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला समजेल की कुठल्या शंखामध्ये काय सापडलं. इकडच्या साईडला बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे पर्ल्स ठेवलेले आहेत. साईज आणि शेप सुद्धा वेगवेगळे आहेत सगळ्या पर्ल्सचे. हे बघा शेप्स असे अंडाकृती किंवा गोलाकार. आणि साईज बघा तुम्ही किती छोट्यातल्या छोट्या पलपासून मोठ्यातल्या मोठ्या पलपर्यंत दिसत आहेत. एकदम युनिक आहे हे सुद्धा. कलर पण तुम्ही बघू शकता, पर्लचे खूप कलर दिसत आहेत. हे अशा पर्ल हे असतो शिंपला असतो, अशा शिंपल्यात ते पर्ल सापडतात रिअल असे. लोक पर्लचे दागिने वगैरे घालतात, पण काही ठिकाणी अशी आपल्याला दागिने भेटतात ते पर्लचे नसतात, ते पर्लचे असतात म्हणून लोकांना खपवतात. पण हे अशा प्रकारचे शिंपल्यामध्ये खरे पर्ल सापडतात, ते खूप महाग असतात हे. आणि हे पर्ल्स आपण ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा घालतो. तुम्हाला जर माहीत असेल तर ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला मोती घालण्याचा सल्ला दिला जातो बऱ्याच लोकांना. तर तो रिअल पर्ल असावा लागतो. हे बघा किती सुंदर पर्ल आहेत. हे शेप वेगवेगळे आहेत त्यांचे. हे बघू शकतो आपण पर्ल कसे शोधले जातात ते त्यांनी दाखवलेलं आहे. हे बघा एक मध्ये तिने शिंपला दाखवला, तो शिंपला उघडून तो पर्ल बाहेर काढतोय डायव्हर, ते असं तिने दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारचे होतं पर्ल म्युझियम. आता आम्ही नेक्स्ट म्युझियमलाच बघतो कोणतं आहे. चले पर्ल बाजारमध्ये तर आपण जेवढे आतापर्यंत शंख शिंपले बघितले
तर त्याची खरेदीसाठी तुम्हाला असेल तर इथं खरेदी करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन्स केलेले आहेत इथं. स्टुडंट इथं बघा टेबल लॅम्प आहे, किती मस्त आहे. हे ब्लिंक होती आहे लाईट, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. बघा हे त्याचे ब्रेसलेट्स केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपल्यांचे. हे दागिने आहेत बघा, अंगठ्या आहेत, कानातले, गळ्यातले, बांगड्या सगळं इथं आहे. त्याचप्रमाणे इथं पर्लचे आपण जे ते रिअल पर्ल बघितले त्याचे दागिने केलेले आहेत. खूप महाग असतात, पण मला वाटतं इथं थोडं स्वस्त भेटतील. तर तुम्ही आल्यानंतर नक्कीच बघू शकतो ते कृती. हे बघा बॉटलमध्ये त्यांनी शिप तयार केलेलं आहे. तर ते सुद्धा हे कसं घातलं नसणार आहे, मला वाटतं त्यांनी आतच बॉटलमध्ये तयार केलं असणार आहे. कुठून आलाय? तरी पण आहे आमचे फ्रीज मॅग्नेट गोव्यावरून घेतलेलं. बघा आरसा बघू शकतो, त्याला शंख शिंपल्यांचे असे कोटिंग केलेलं, त्यामुळे दिसायला तर किती मस्त दिसतो. हे बघा शंख वाजवून दाखवतात ते. वालमपुरी शंख, रेअर शेल्स बघू शकतो आपण, हे सुद्धा विकायला आहे तिथं. तिथं अजून एक कलेक्शन दिसते वेगवेगळ्या प्रकार देशातले वेगवेगळे नाणी आणि नोटा वेगवेगळ्या देशाच्या. हे त्यांनी मांडलेलं आहे लोकांना बघण्यासाठी. डायनासोर म्युझियम, खोटे डायनासोर इथे किती मस्त एकदम रिअलिस्टिक दिसतं बघू शकता तुम्ही. रिअल डायनासोर सारखी दिसते. जुरासिक पार्क बघितला असेल तर तुम्हाला समजून जाईल. वेगवेगळे डायनासोर्स लावलेले तिथे, त्यांची नावं सुद्धा तिने लिहिलेली आहे. कुठल्या डायनासोरचं काय नाव आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे. फोटो बूथ तयार केलेला आहे. शेफ्टीला लहान मुलं धरायला होतं. युनिक असं आहे डायनासोर वरून बघू शकता. खूपच छान आहे.